नमस्कार. आर न्यूजच्या बुधवार दिनांक 27 डिसेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंग्लजच्या हिरवाईला मिळणार वृक्ष प्राधिकरण शुल्कचा बूस्टर डोस, नगरपालिका आकारणार निवासी आणि वाणिज्य बांधकाम परवान्यावर वृक्ष कर, नवीन वर्षात 1 जानेवारीपासून सुरू होणार अंमलबजावणी, श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते श्रीराम मंदिर निर्माण उत्सव पुस्तिकेचं प्रकाशन, 22 जानेवारीला कोल्हापूर शहरातील घरोघरी श्रीराम मंदिर साकारणार, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा अभिनव उपक्रम, अजरामर गीत गायनातून स्वर्गीय मोहम्मद रफी यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त गडहिंग्लजमध्ये आदरांजली, अमन यूथ सर्कल यांच्या वतीनं करण्यात आलं या संगीत मैफिलीचं आयोजन, बहारदार गीतांनी उत्तरोत्तर बहरत गेलेल्या या मैफिलीला रसिकांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद, बोलकेवाडीमध्ये ज्योतिबा मंदिराच्या झाला पायाभरणी, आमदार राजेश पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला समारंभ, मान्यवरांच्या उपस्थितीत भरीव मदतीचं दिलं आश्वासन, अदानी किंवा खासगी कंपनीला चित्रीतील पाणी देणार नाही, आजरा आणि गडिंग्लज तालुक्यातील शेतकरी असा प्रयत्न हाणून पाडतील, श्रमिक मुक्ती दलाचा निर्धार, कुरकेवाडी इथं करण्यात आलं महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन, संघर्ष प्रतिष्ठान आणि पिनूदादा पाटील फाउंडेशनच्या वतीनं राबवण्यात आला उपक्रम, शिबिरास मिळाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.